सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री यांनी आज ऐतिहासिक किल्ले प्रतापगड येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी दौरा केला। यावेळी प्रतापगड परिसरातील पर्यटन सुविधा, ऐतिहासिक वास्तू संवर्धन, रस्ते विकास, सार्वजनिक बांधकाम तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा देखील घेण्यात आला। संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत विविध विकास कामांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली असून पर्यटन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांवरही भर देण्यात आलेला आहे। हे यूज तिकडे होऊ शकते। मग माझं म्हणणं काय आहे, आपल्याला 300 वर्षापूर्वीचा प्रतापगड ठेवायचं, दाखवायचं। मॅक्झिमम जे मटेरियल मिळेल ते टाकून देण्यापेक्षा, दुसरीकडे नेण्यापेक्षा जिथं जिथं शक्य आहे असं वापरणं काय हरकत आहे वापरणं। त्याला म्हणजे हिस्टॉरिकल लुक येईल ना। आपण वर जरा एक साइड हो जाओ थोड़ा। 100 वर्ष परत टिकले पाहिजे। आणि शिवरायांचा किल्ला का गैप है, उसके अंदर हम लाइन मोटर डाल के उसको प्रेशर करके पहले बेस तैयार करते हैं फोर्स मोटर से, उसके बाद फिनिशिंग। प्रतापगड किल्ल्याची आज पाहणी करायला आला होता। इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की हे निकृष्ट दर्जाचं काम जे सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचं होत आहे, काय सांगाल? नाही, असं नाहीये। मी पाहिलं, ग्रामस्थांची सुद्धा मी त्याच्या बाबतीत चर्चा केली। काही 1-2 ठिकाणी तसं जाणवलं की ताबडतोबच तिथं ते चुन्यामध्ये दगडाचं जे पिचिंग केलेलं आहे ते निघतंय। मी ते पाहिलं देखील स्वतः तिथं जाऊन। जिथं मला वाटलं की हे बरोबर नाही ते मी त्यांना काढायला सांगितलं। आजच्या आज काढायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली। फक्त त्यांचं म्हणणं असं आहे, आर्कॉलॉजी डिपार्टमेंटचं ते एजन्सीचं, की चुन्याला क्युरिंग पिरियड थोडा जास्त असतो, तो आम्हाला दिला पाहिजे। तर त्या सूचना मी इथं अधिकाऱ्यांनी दिल्यात, आमच्या कार्यकर्त्यांनी दिल्यात। पण ज्या ठिकाणी आता झेंडा बुरुजावरचं काम जर तुम्ही पाहिलं, आपण सगळे गेलो होतो, झेंडा बुरुजाचं काम दर्जेदार झाले, मजबूत झाले, टिकाऊ झाले। त्यामुळे मी त्यांना तेच सांगितलं, ते वर्षापूर्वी झालेलं काम आहे। मी त्यांना तेच म्हटलं की झेंडा बुरुजाचं ज्या क्वालिटीचं काम आहे, पूर्ण तटबंदीचं आणि पूर्ण दगडी जे काम आहे इथलं, ते त्या क्वालिटीचं झालं पाहिजे। ते त्यांनी मान्य देखील केलेलं आहे। जागतिक वारसा स्थळामधले नोंद असणारा किल्ला आहे, पण त्याच्यावर जे पांढरे तुम्ही मगाशी जे दिसलं तुम्हाला की जाणवलं, ते पांढरे पॅच दिसत आहेत, म्हणजे तसे दिसलं नाही पाहिजे, खरं तर दगडी बांधकाम दिसलं पाहिजे। ते मला त्यांनी सांगितलं की चुन्यामध्ये त्या दर्जा भरलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की चुना हा पांढरा पडत जातो, पण जसं 2-3 पावसाळे जातील आणि जसं ते कालावधी थोडा जास्त जाईल तसं ते मॅच होत जाईल कलर, असं इथल्या ग्रामस्थांचं पण म्हणणं आहे। आणि आमच्या तांत्रिक लोकांनी पण ते सांगितलं। याचा अर्थ कुठे इथे सिमेंट वापरलेलं नाही, आम्ही ते स्पष्ट खात्रीशीर केली। आणि आता प्राधिकरणाचे सदस्य स्थानिक इथले विजय नायडू आहेत, त्यांना मी सांगितलेलं आहे की दर 15 दिवसांनी, महिन्यातनी एकदा तुम्ही येऊन ग्रामस्थांना बरोबर घ्या आणि इथं पाहणी करा। तुम्हाला जर तसं काही चूक वाटली, काय त्रुटी जाणवल्या तर लगोलग मला या ठिकाणी सांगा, असं त्यांना मी या ठिकाणी सांगितलं। प्रशासकीय यंत्रणेमार्फत ऑब्झर्वेशन होत नाहीये, दर 2-3 दिवसाला कोणीतरी येणं अपेक्षित आहे, तसं कोणी येत नाहीये दगडावर। आर्कॉलॉजी डिपार्टमेंटचं पूर्ण नियंत्रण आहे याच्यावरती। आर्कॉलॉजी विभागाचे विभागीय अधिकारी आमचे या ठिकाणी आहेत, ते येत असतात तिथं। तरी सुद्धा त्यांना व्हिजिट वाढवायच्या सूचना मी देतो। त्यांनी दर आठवड्यातनं किमान 1-2दा व्हिजिट केली पाहिजे, अशा सूचना मी त्यांना देतो। गडाचा जो हा किल्ला रस्ता जो आहे, त्या रस्त्याच्या अनुषंगानं काही तसं काही तुम्ही सूचना केली? त्या बाबतीत ना, हा बराचसा रस्ता हा वन विभागामध्ये आहे आणि वन विभागामध्ये कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला ते सहसा मान्यता देत नाही। पण आता मान्य इथले स्थानिक आमदार आहेत आणि मान्य मंत्री महोदय आहेत मकरंदाबा, ते आणि मी, आम्ही दोघं प्राथमिक या बाबतीत सार्वजनिक बांधकाम मंत्री मान्य शिवेंद्रराजेंच्या बरोबर चर्चा करतो। यातनं कसा मार्ग काढायचा, कुठून निधी उपलब्ध करायचा, आणि असं आवश्यकता वाटलीच तर आम्ही तिघही मिळून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे ह्या रस्त्यासाठी पाठपुरावा करू। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।